नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मकर संक्रांती विशेष एक गोडाचा पदार्थ करणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण आज ओलं खोबरं वापरून एक छान असा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे, पण माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी जाड रवा मिक्सर मधून फिरून घेतलेला आहे 1 वाटी. 1 वाटीला आपण पाऊण वाटी इथे गूळ घेतलेला आहे. आता आपल्याला रवा आणि गूळ हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ ना आपल्याला एकदम बारीक पातळ असं कापून घ्यायचंय बघा, अशा प्रकारे, जेणेकरून लगेच असं व्यवस्थित असं विरघळलं जाईल. त्यानंतर वेलची पूड. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तुम्ही तो मिक्सर मधून फिरून घेतलं तरी चालणार आहे. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. तर इथे मी 1 वाटी गरम पाणी उकळवत ठेवलेलं आहे. हे बघा, 1 वाटी रवा आहे, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ, कारण की गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे छान अशी एक टेस्ट येते. आता आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि थोडं थोडं मिश्रण टाकून आपल्याला हे आता ढवळून घ्यायचं आहे. यावेळेस गॅस आपला एकदम बारीक ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने केलं ना, हे परफेक्ट प्रमाण आहे, अजिबात फेल जाणार नाही. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी एकदम परफेक्ट प्रमाण आहे. फक्त तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर तुम्ही इथे पाऊण वाटीच्या ऐवजी 1 वाटी गूळ घेऊ शकता. त्यानंतर इथे अर्धी वाटी ओलं खोबरं. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला गूळ नसेल वापरायचा तर तुम्ही इथे 1 वाटी पिठी साखर सुद्धा वापरू शकता. आता इथे मी 1 चमचा इतकं तूप घालते. तूप, तेल काही घालू शकता तुम्ही इथे, कारण की थोडंसं तूप घातलं ना की मग असं कढईला चिकटत वगैरे नाही, त्यासाठी थोडंसं तूप घालायचं. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून आपण एक 2-3 मिनिट कमी गॅसवर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आपली इथे एक 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि बघा छान अशी वाफ सुद्धा आता निघालेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे. हे बघा परफेक्ट झालेलं आहे आणि आपल्याला असंच मिश्रण हवं आहे. आता हे आपलं झालंय. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे एक परात घेतली मी, त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत. आणि हे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटके वगैरे बसायला नको म्हणून थोडंसं पसरून घेऊया, म्हणजे लवकर थंड होईल. हे बघा, हे आता इथं आपलं थंड झालेलं आहे. एकदम थंड नाही, साधारण असं कोमट कोमट झालेलं आहे. आता आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि असं मळून घ्यायचं, म्हणजे चिकटणार वगैरे नाही खाली. इथे मस्त असं आपलं पीठ आता मळून झालेलं तुम्ही पाहू शकता, एकदम स्मूथ झालेलं आहे एकदम. हे बघा, आता मी इथे ना थोडेसे तीळ घेणार आहे. तुम्ही याच्याऐवजी ते खसखस वापरलीत ना तरी चालणार आहे. आता छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि मस्त असे गोल गरगरीत करून घ्यायचे आणि मस्त असे थापून घ्यायचे. हे बघा, आपलं व्यवस्थित असं हे परफेक्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे कुठे चीर वगैरे पण जात नाही, एकदम मस्त झालेले आहेत. आता ना हे आपल्याला तिळामध्ये थोडेसे
प्रेस करून घ्यायचे. तीळ छान असे लागले जातील आणि असे बाहेर वगैरे पडणार नाही, म्हणजे जेव्हा आपण हे तळू तेव्हा. हे बघा अशा प्रकारे मस्त दिसतात एकदम, तुम्ही पाहू शकता. हे बघा आणखीन एक तुम्हाला मी करून दाखवते. आपण जेव्हा पीठ मळतो ना तेव्हा जर तुम्ही तीळ हे घातलेत ना तरी चालणार आहे आणि असे लावलेत तरी चालणार आहे. हे बघा आपण जसे अनारसे कसे लावतो तसंच असं आपल्याला दाबून दाबून लावून घ्यायचं आहे. आता श्रावण चालू झालेला आहे, त्याच्यामुळे मस्त मस्त गोडाचे पदार्थ आपण बनवतो. तर हा एक पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. हे बघा आता अशा प्रकारे सर्व मी करून घेते. तिथे आपले सर्व झालेले आहेत करून, तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात एकदम. आता आपण हे तळून घेणार आहोत. हे बघा इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे तळून घेणार आहोत. आधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, नंतर आपण कमी गॅसवर हे तळून घेणार आहोत. मस्त असे आपल्याला छान असं गोल्डन होईपर्यंत असे छान असे तळून घ्यायचे. ते मस्त लागतात एकदम. हे बघा पलटी मारून घेऊया आणि दुसरी साईड सुद्धा आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. हे बघा इथे आता मस्त कलर आलेला तुम्ही पाहू शकता आणि हे आता आपल्या इथे रेडी झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता दुसरी सुद्धा मी अशीच टाकून घेते. आता हे सुद्धा आपल्याला असे छान असे मस्त तळून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे ना सर्व मी आता तळून घेणार आहे. तर इथे आपला मस्त असा गोडाचा पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त दिसतोय आणि हा तितका टेस्टी पण लागतो. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.